बंधू आणि भगिनींनो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये ॲडव्हान्टिस मीडिया सेंटर तर्फे मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आज आपण एक असा विषय हाताळणार आहोत जो आपल्या जीवनाशी खूप निगडित आहे. आता तुम्ही बघता, जेव्हा परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये कार्य करतो तर तेव्हा आपण त्याच्याविषयी साक्ष सांगतो. ही साक्ष अशा प्रकारची असतील: मी आजारी होतो किंवा होती, देवाने मला बरं केलं. मी संकटात होते, माझा प्रवास सुखाचा केलात. माझ्यावरती कर्ज होतं. मी दुःखी, निराश, हताश होते, तेव्हा मग परमेश्वराने मला मदत केली, मला सहाय्य केलं. ही साक्ष आपण देवाविषयी सांगतो. परंतु काय कधी ऐकलेलं आहे का की देवाने माणसाविषयी साक्ष सांगितलेली आहे? होय, अगदी बरोबर. तो दुसरा तिसरा कोणी नाही, तुमचा आणि आमचा आवडता एक असा व्यक्ती आहे की ज्याचं उदाहरण पुष्कळदा आपण घेत आलेलो आहोत आणि निरंतर त्याचं नाव घेतलं जाणार आहे. तो दुसरा तिसरा नाही, त्याच्या नावाचं अख्खं पुस्तक आहे पवित्र शास्त्रामध्ये की ज्याचं संपूर्ण जीवन चारित्र्य त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. मी तुम्हाला भ्रमात टाकणार नाही. तो आहे तुमचा आणि माझा आवडता योब. त्याचं जीवन चरित्र, ज्या प्रकारे तो जीवन जगलात आणि त्याने असं काय केलेलं होतं, त्याच्याजवळ असं काय आढळलं परमेश्वराला की परमेश्वर स्वतः उठून उभा राहिलात आणि योबाविषयी साक्ष सांगितली. थोडक्यात आपण ते बघूयात. म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे योबाचे पुस्तक, याचा पहिला अध्याय, पहिला वचन आणि 7वं वचन. ह्या दोन वचनांवरतीच आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. ऊस देशात एक पुरुष होता ज्याचे नाव योब असे होते. तो, आता बघा, महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी आहे. तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा. ह्या चार गोष्टी त्याच्यामध्ये आवर्जून होत्या. ह्या चार गोष्टींचा उल्लेख अगदी सुरुवातीलाच केलेला आहे की तो कसा होता? सात्विक होता, तो देवाला भिवून वागे, पापापासून दूर राही. सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा. प्रश्न असा आहे, जर त्याच्याजवळ इतकी मोठी संपत्ती नसती, हे अवाढव्य ऐशोआराम नसतं, ती साधन संपत्ती, ती गुरंढोरं नसते, तरीही योब सात्विक राहिला असतात काय? सरळ राहिला असतात काय? देवाला भिवून वागणारा असता काय? आणि पापापासून दूर राहणारा असता काय? होय, अगदी बरोबर आहे. कारण की ते त्याचं चारित्र्य होतं. मनुष्य सर्व काही बदलू शकतो, स्वतःचं चारित्र्य तो कधीच बदलू शकत नाही. आणि म्हणून जे इथं आहे ते इथेच राहणार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनाने येईल ना, तर तेव्हा तो आपल्यासोबत आम्हाला घेऊन जाणार. तर आपण काय घेऊन जाणार आहोत? साधन संपत्ती नाही, अलौकिक नाव नाही, तर आपलं चारित्र्य त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. म्हणून चारित्र्य हे शेवटपर्यंत राहतात आणि हेच त्याचा स्वभाव गुण होतात. आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी करत होतात ना, तर कोणाची तरी नजर त्याच्यावरती नेहमी होती. आणि मग असंच एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिलेत व त्यांच्यामध्ये सैतानही होता. आता सैतानाला परमेश्वराने एक सहज प्रश्न विचारला. सहज कुठल्याच गोष्टी नाहीत, परंतु प्रश्न विचारला, तू कोठून आलास? त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही बघा वचन 7व्यामध्ये. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. आता हा सैतान आहे, लुसिफर आहे, खूप चालाक, खूप धूर्त, ज्याने आदाम आणि हवा यांची फसवणूक केलेली होती. तोच आहे हा, जो आम्हाला देखील भुरळ पाडतो, आम्हाला देखील पापात पाडतो.
मग हा उगाचच इकडं तिकडं फिरतोत काय? नाही. हा इकडं तिकडं उगाचच फिरत नाही. तो प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घराच्या जवळ जातो. तो प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घराच्या दाराजवळ जातो. तो प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या दाराच्या जवळ उभा राहतो. तो खिडकीमधून पाहतो, तो दारामधून पाहतो, परंतु त्याची हिम्मत होत नाही आतमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी. का? कारण की त्याचं देखील उत्तर दिलेलं आहे. कारण की देवाचं कुंपण प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या भोवती असतं. आमेन. आणि म्हणून शैतान प्रवेश करू शकत नाही. आणि मग जेव्हा त्याला विचारलं ना, तू हिंडून फिरून आलेला आहेस काय? त्यानंतर शैतानाला परमेश्वराने विचारले, माझा सेवक योब याच्याकडे तुझे लक्ष गेले काय? भूतलावर त्याच्या तोडीचा बघा, अगोदर योबाचं जीवन चरित्राच्या विषयी सांगितलेलं आहे. त्यानंतर परमेश्वर परत एकदा सांगत आहे. म्हणजेच काय की परमेश्वर योबाविषयी साक्ष सांगत आहे. देव मर्त्य मानवाच्या विषयी साक्ष सांगत आहे. 4 गोष्टी कुठल्या आहेत? परत देव स्वतः बोलून दाखवत आहे, वचन सांगत आहे. आहे का त्याच्यासारखा भूतलावर कोणी? परत एकदा 4 गोष्टी, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा. ह्या 4 गोष्टी त्या योबामध्ये परमेश्वराने बघितल्यात. जरी त्याच्याजवळ संपत्ती नसती, जरी त्याच्याजवळ ऐशोआराम नसतं, जरी त्याच्याकडे मुलं बाळं नसतील, तरीही तो तसाच राहिला असता. आणि म्हणून हे सर्व पाहून देवाने त्याच्याविषयी साक्ष शैतानाच्या समोर सांगितली. बंधू आणि भगिनींनो, आज ती साक्ष जर तुमच्या आयुष्यात असती तर किती बरं झालं असतं. जर परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहिला असतात आणि म्हणाला असतात की ही माझी मुलगी, माझी सेविका, माझा सेवक आहे. आहे का याच्यासारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा? आज आपल्यामध्ये त्या 4 गोष्टी जर दिसल्यात ना, तर नक्कीच देव आपल्या बाजूने उभा राहील. ह्या 4 गोष्टींच्यासाठीच तुम्ही खटपट कराल. बघा, आयुष्यामध्ये तुम्हाला दुप्पट आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात कितीही संकट येत, कितीही दुःख येत, कितीही त्रास येत, कितीही वेदना येत, कितीही आपत्ती आणि विपत्ती येत, तुम्ही ढळणार नाहीत. का? कारण की ह्या 4ही कोपरे आहेत आयुष्याचे की त्या ह्या 4 गोष्टी बांधून ठेवतात. तुम्हाला ना डावीकडे ना उजवीकडे, ना मागे ना पुढे होऊ देतात, ना सरकू देतात. त्याच ठिकाणी तुम्हाला थांबवतात. आणि जेव्हा तुम्ही एका ठिकाणी निश्चल उपस्थित राहतात ना, स्थिर राहतात, तेव्हा देव तुमच्या बाजूने उभा राहतो. आमेन. आणि ज्याच्या बाजूने देव उभा राहतो, मग तो कधीच ढळत नाही. कारण की प्रत्येक व्यक्ती जो हुशार आहे त्याने आपलं घर खडकावरती बांधलेलं आहे. योबाने आपलं घर खडकावरती बांधलं आणि म्हणून त्याच्यामध्ये ह्या 4 गोष्टी तयार झाल्या. 4 गोष्टींमध्ये तो उत्पन्न झाला. कुठल्या? सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा. जर तुम्हाला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणायच्या आहेत, तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टींचा प्रयोग कराल. बघा, देव तुमच्या बाजूने उभा राहील आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवेल. आणि हे समजण्यास देवबाप आम्हा प्रत्येकांना सहाय्य आणि मार्गदर्शन करो.